नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मटार पनीर। नासलेल्या दुधापासून घरच्या घरी मटार पनीर कसं तयार करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो हा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। आता मी इथे फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपले तेल गरम झालेलं आहे। आता यात मी जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट हे सर्व घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर हे परतवून घ्यायचं आहे। इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत। आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतवून झालेला आहे। आता यात मी 1.5 चमचा घरगुती मसाला घालून घेते, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पूड, पाव चमचा धने पूड, चवीनुसार मीठ। हे व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आता यात मी पाव किलो इतके हिरवे मटार घालून घेते। मटार घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता यात मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत। झाकणावरचं पाणी सुद्धा सुकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मटार व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता हे चमच्याने मी परतवून घेणार आहे। आता यात मी जे आपलं नासलेलं दूध होतं ते घालून घेते। यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे। नासलेलं दूध घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली घरगुती मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।